सस्नेह नमस्कार। आज आपण सर्वजण 2025 या सरत्या वर्षाला निरोप व 2026 या नवीन वर्षाचं स्वागत करत आहोत। वर्ष बदलणे म्हणजे केवळ दिनदर्शिकेचे पान उलटणे नव्हे, तर अनुभवांचा लेखाजोखा, आत्मपरीक्षण आणि नव्या संकल्पांची सुरुवात असते। बांधवांनो, 2025 हे वर्ष शिक्षकांसाठी सोपे नव्हते। शैक्षणिक धोरणांतील बदल, प्रशासनातील अडचणी, शिक्षकांच्या सेवाटींशी संबंधित प्रश्न, वेतन, पदोन्नती, बदली, कामाचा ताण अशा अनेक आव्हानांना आपण सामोरे गेलो। मात्र या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सदैव ठाम भूमिका घेतली आणि आपण सर्वांनी एकजुटीने संघटनेला बळ दिले। हीच आपली खरी ताकद आहे। आज 2025 ला निरोप देताना आपण तक्रारींपेक्षा अनुभवांची शिदोरी, अपयशांपेक्षा शिकवण आणि संघर्षांपेक्षा एकजूट सोबत घेऊन पुढे जात आहोत। हे जे अपूर्ण राहिले ते 2026 मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार करूया। बंधू भगिनींनो, 2026 हे वर्ष आशेचे, सकारात्मक बदलांचे आणि निर्णायक संघर्षाचे ठरो हीच अपेक्षा आहे। येत्या वर्षात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी, शिक्षकांचा मान सन्मान आणि सुरक्षितता जपण्यासाठी, गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी आणि संघटनेला अधिक सक्षम, संघटित व प्रभावी बनविण्यासाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करूया। शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे। आपल्या वर्गखोलीतून घडणारे विद्यार्थीच उद्याचा भारत घडवणार आहेत। त्यामुळे आपली जबाबदारी मोठी आहे, परंतु ती समर्थपणे पेलण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात आहे याची मला 100% खात्री आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिक्षकांच्या हितासाठी, हक्कासाठी आणि सन्मानासाठी सदैव कटिबद्ध आहे। मात्र संघटना मजबूत ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे। 2026 या नवीन वर्षाच्या सर्वांना पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।